सप्टेंबर 2026 हा महिना काही राशींसाठी नवीन संधी, आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती घेऊन येऊ शकतो. तर काही राशींना एकच चूक महागात पडू शकते. चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं, घाईत आर्थिक निर्णय घेणं, कागदपत्रांकडे दुर्लक्ष करणं किंवा भावनेच्या भरात निर्णय घेणं. काही राशींना वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळेल, काहींच्या जमीन घराच्या प्रश्नांना गती मिळेल, काहींच्या उत्पन्नाबरोबर बचतही वाढू शकेल. तर काही राशींनी या महिन्यात आपल्या खाजगी आणि आर्थिक गोष्टी अक्षरशः स्वतःपुरते ठेवणे आवश्यक आहे. आणि विशेष म्हणजे तूळ, वृश्चिक, धनु आणि मीन राशींसाठी काही चांगल्या संधी दिसत आहेत. पण मेष, सिंह, मकर राशीने काही निर्णय घेताना विशेष सावध राहणे आवश्यक ठरू शकते. आता तुमच्या राशीसाठी सप्टेंबर महिना नेमका कसा आहे? नोकरीत प्रमोशन मिळेल का? व्यवसायात पैसा वाढेल का? नवीन संधी मिळतील का? घर परिवारात वातावरण कसं राहील आणि कोणत्या राशीने कोणता साधा उपाय करावा? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेष ते मीन या सर्व 12 राशींचे सप्टेंबर 2026चे सविस्तर राशी भविष्य जाणून घेणार आहे. म्हणून तुमची रास तर नक्की ऐका, पण घरातील इतर सदस्यांची रासही ऐका, कारण एखादा छोटासा इशारा तुमच्या कुटुंबासाठी उपयोगी पडू शकतो. नमस्कार, मी आहे डॉक्टर सीमा गाडेकर आणि तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रो मास्टर. आज आपण पाहणार आहोत सप्टेंबर 2026चे संपूर्ण मासिक राशी भविष्य. आता सुरुवातीला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हे राशी भविष्य हे सामान्य ग्रहस्थिती आणि राशीनुसार दिलेले मार्गदर्शन आहे. तुमच्या वैयक्तिक जीवनातील अचूक परिणाम जर जाणून घ्यायचे असतील तर जन्मकुंडलीतील लग्न, चंद्र राशी, अंतर्दशा, दशा, भावस्थिती आणि वैयक्तिक गोचर यांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे एखादी चांगली गोष्ट ऐकली म्हणून अति आत्मविश्वास नको आणि एखादी सावधगिरी ऐकली म्हणून भीतीही नको. ज्योतिषाचा योग्य उपयोग म्हणजे योग्य काळात योग्य कृती आणि प्रतिकूल काळात अधिक सावध निर्णय. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या राशीपासून. मेष राशी. मेष राशीच्या व्यक्तींनो, सप्टेंबर 2026मध्ये तुमच्यासाठी एक शब्द खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे गुप्तता. या महिन्यात तुमच्या खाजगी जीवनातील गोष्टी, आर्थिक व्यवहार, पुढील योजना, काही महत्त्वाचे निर्णय प्रत्येक व्यक्तीसमोर उघड करणे टाळा. कारण अनेकदा नुकसान हे शत्रूकडून होत नसतं, तर आपण कोणाला किती माहिती देतो यावरून होतं. विशेषतः मित्रपरिवारामध्ये सहज गप्पा मारताना आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल, गुंतवणुकीबद्दल, नवीन कामाबद्दल किंवा कुटुंबातील खाजगी प्रश्नांबद्दल जास्त माहिती आपण देतो. कोणीतरी आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतो किंवा तुमची योजना आधीच इतरांपर्यंत पोचते. आर्थिक स्थिती, आर्थिक व्यवहारांमध्ये या महिन्यात सावधगिरी आवश्यक आहे. मोठी रक्कम कोणालाही देऊ नका, अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, तपासणी न करता ऑनलाईन किंवा बिझनेस ट्रान्झॅक्शन करणे किंवा फक्त ओळखीच्या व्यक्तीच्या शब्दावर पैसे गुंतवणे हे टाळा. जर एखाद्या व्यवहाराबद्दल मनात शंका असेल तर आत्ता नाही म्हणणे हा योग्य निर्णय असतो. कागदपत्रे नीट वाचा, बँक डिटेल्स पुन्हा तपासता, कोणत्याही आर्थिक कमिटमेंटपूर्वी दुसऱ्या अनुभवी व्यक्तीचे मत घ्या. महिन्याचा पहिला भाग तुम्हाला थोडा सावध राहण्याचा आहे. आता कामाच्या ठिकाणी कोण काय बोलतोय, कोण कोणाशी जोडलेलं आहे, कोणाची माहिती बाहेर जाऊ शकते याची जाणीव ठेवा. पण उत्तरार्धात परिस्थिती बदलताना दिसेल. रवीचे पाठबळ वाढल्याने तुमच्या आत्मविश्वासामध्ये सुधारणा होईल. विरोधकांनी निर्माण केलेल्या अडचणींना अधिक चांगल्या प्रकारे उत्तर देता येईल. तुमच्या कामातील क्वालिटी आणि कन्सिस्टन्सी तुमची बाजू मजबूत करेल. जर ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती मुद्दाम अडथळे आणत असेल तर भावनेच्या भरात प्रतिक्रिया देण्याऐवजी पुरावे, कामाची नोंद आणि प्रोफेशनल कम्युनिकेशन याच्यावर भर द्या. व्यवसाय करणाऱ्यांसाठी व्यवसायात नवीन पार्टनरशिप किंवा कोलॅबोरेशनची संधी आली तर तिची नीट तपासणी करा. आता समोरची व्यक्ती तुम्हाला किती ओळखीची आहे, तिचे आर्थिक बॅकग्राऊंड काय आहे, तिने आधी कोणाबरोबर काम केलं आहे का, ॲग्रीमेंटमध्ये काय लिहिलं आहे, या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. फक्त माणूस चांगला वाटतो यावर व्यवसाय चालत नाही. आता बघू नाती आणि मित्रपरिवाराबद्दल या महिन्यातली एक महत्त्वाची गोष्ट. अनोळखी व्यक्तीशी खूप लवकर जवळीक करू नका. विशेषतः सोशल मीडिया, नवीन नेटवर्किंग किंवा अचानक तयार झालेल्या फ्रेंडशिपमध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करताना सावध राहा. कुटुंबात एखाद्या निर्णयासाठी तुमचे मत विचारले जाईल, त्यावेळी इगो न ठेवता शांतपणे मार्गदर्शन करा.
मेष राशीसाठी सप्टेंबरचा मंत्र आहे, कमी बोला, जास्त निरीक्षण करा. या महिन्यात तुमची ताकद ॲग्रेशनमध्ये नाही, तर योग्य वेळी योग्य माहिती स्वतःजवळ ठेवण्यात आहे. आता उपाय काय करायचा? सोमवारी किंवा आपल्या सोयीनुसार भगवान शिवाचे स्मरण करा. शिवलिंगावर स्वच्छ जल अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा श्रद्धेने जप करा. आणि प्रॅक्टिकल उपाय म्हणजे या महिन्यातील सर्व मोठ्या व्यवहारांची लिखित नोंद करून ठेवा. मेष राशीसाठी सप्टेंबरचा निष्कर्ष आहे की उत्तरार्ध अनुकूल, पण संपूर्ण महिन्यात विश्वास आणि आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, सप्टेंबरच्या सुरुवातीला तुम्हाला वाटू शकते की इतक्या छोट्या कामाला एवढा वेळ का लागतोय. कामाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असेल, काही गोष्टी पुन्हा पुन्हा तपासाव्या लागू शकतील आणि शरीर थकलेले वाटल्यास कामाची कार्यक्षमताही कमी होईल. म्हणून या महिन्याचा पहिला संदेश आहे की आरोग्याची उपेक्षा करू नका. आरोग्य आणि दिनचर्या, लहान सहान प्रकृतीच्या तक्रारींमुळे कामामध्ये डिस्टर्बन्स होऊ नये याची काळजी घ्या. झोप कमी करणे, अन्नाच्या वेळा बिघडवणे, अतिश्रम करणे किंवा शरीराचा सिग्नल इग्नोर करणे हे टाळा. कुठलीही आरोग्याची समस्या सतत जाणवत असेल तर डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. ज्योतिषीय संकेत, वैद्यकीय निदानाला पर्याय नाही. नोकरदारांसाठी महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती चांगली होताना दिसू शकते. सहकाऱ्यांकडून सपोर्ट मिळेल. ज्या कामात आधी कोऑर्डिनेशन कमी होतं तिथे टीमवर्क वाढेल. सिनियर किंवा कलिग्सकडून प्रॅक्टिकल मदत मिळेल. पण सुरुवातीच्या काळात एकाच वेळी अनेक कामे हातात घेऊ नका. प्रायोरिटी लिस्ट तयार करा. सर्व काही आजच पूर्ण करायचे हा हट्ट ताण वाढवेल. आता व्यवसाय करणाऱ्यांनी प्रोसेस सुधारण्यावर लक्ष द्या. एखादे काम वारंवार उशीर होत असेल तर व्यक्ती दोषी आहे की सिस्टीम हा प्रश्न विचारणे आवश्यक आहे. आता तुमच्या कामातील बॉटलनेक शोधा, कारण अनेकदा आर्थिक नुकसान हे मार्केटमुळे नसून पुअर प्रोसेसिंगमुळे होतं. आर्थिक स्थिती, खर्चाचं नियोजन करा. आरोग्य, घर, प्रवास किंवा रुटीन कर्जांवर खर्च होईल. तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रॅक्टिकल रूल म्हणजे उत्पन्न वाढण्याची वाट पाहण्याआधी खर्च कुठे होतोय हे पहा. उत्तरार्ध सामाजिकदृष्ट्या सकारात्मक ठरू शकतो. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. लोकांमध्ये मान सन्मान वाढेल. कुटुंबातही तुम्ही अधिक ॲक्टिव्ह भूमिका निभावू शकता. पण प्रत्येक गोष्ट स्वतःच करण्याचा प्रयत्न करू नका. मदत मागणे ही कमजोरी नाही. आता वृषभ राशीसाठी सप्टेंबर महिन्याचा संदेश आहे की वेग कमी असला तरी दिशा योग्य राहील. एखादं काम उशिरा होत आहे म्हणून ते चुकीचं आहे असं समजू नका. सातत्य ठेवा. आरोग्य सांभाळा. उत्तरार्धामध्ये तुम्हाला नक्की रिलीफ मिळेल. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, तुमच्यासाठी सप्टेंबरचा महिना एकूण मूड सकारात्मक आहे. एखादी अप्रिय घटना किंवा छोटासा इमोशनल डिस्टर्बन्स वगळता महिना प्रॉडक्टिव्ह ठरेल. या महिन्यामध्ये 2 गोष्टी तुमची ताकद आहेत: ग्रहमानाची साथ आणि तुमचा सकारात्मक दृष्टिकोन. आता कार्यस्थळी तुम्हाला आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. ज्या व्यक्ती मागील काही काळात मी एवढी मेहनत करतोय पण माझ्या कामाची दखल घेतली जात नाही असं म्हणत होत्या, त्यांना या महिन्यामध्ये रेकग्निशन मिळेल. पण रेकग्निशनची वाट पाहत बसू नका. आपल्या ध्येयासाठी प्रयत्नांचा वेग वाढवा. जर प्रमोशन हवे असेल तर तुम्ही मेजरेबल रिझल्ट काय देताय? जर जॉब चेंज हवा असेल तर किती ॲप्लिकेशन्स केले? जर बिझनेस वाढवायचा असेल तर किती नवीन क्लायंटशी संपर्क केला? हा महिना ॲक्शन मागतो. आता मार्केटिंग, कम्युनिकेशन, सेल्स, नेटवर्किंग, कंटेंट, कन्सल्टिंग किंवा क्लायंट फेसिंग अशा प्रकारच्या बिझनेसमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुमचा सकारात्मक स्वभाव तुम्हाला मदत करेल. तुम्हाला नवीन लोकांशी संपर्कातून संधी मिळेल. पण प्रत्येक आयडिया एकाच वेळी सुरू करू नका. आता मिथुन राशीची एक अडचण म्हणजे अनेक गोष्टी सुरू करून फोकस कमी होतो त्यांचा. या महिन्यात एक नियम पाळा: एक प्रमुख ध्येय आणि 3 मुख्य कृती. आता आर्थिक बाबतीमध्ये प्रयत्नांनुसार लाभ मिळू शकतो. इन्कम वाढण्याची शक्यता असल्यास त्यासोबत सेव्हिंग्जही वाढवा. अचानक लाईफस्टाईल अपग्रेड करून पूर्ण लाभ खर्च करू नका. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला भेटल्यामुळे मन प्रसन्न होईल. कदाचित जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. कुटुंबात एखादा छोटा कार्यक्रम, भेट किंवा प्रवास होऊ शकेल. एक अप्रिय घटना घडली तरी त्यावर पूर्ण महिन्याचा तुमचा मूड खराब करून घेऊ नका. या महिन्यात तुमच्यासाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे सकारात्मकता कायम ठेवा, पण वास्तवाकडे दुर्लक्ष करू नका. पॉझिटिव्ह थिंकिंग
याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला समस्या नाहीत, तर समस्या असल्या तरी पण मी मार्ग शोधू शकतो, हा दृष्टिकोन. मिथुन राशीसाठीचा संदेश आहे, वेग वाढवा पण दिशा विसरू नका. तुमचं कम्युनिकेशन स्किल आणि ॲडॅप्टेबिलिटी सप्टेंबरमध्ये तुमची मोठी असेट ठरेल. कर्क राशीच्या व्यक्तींनो, सप्टेंबरमध्ये व्यवसाय आणि आर्थिक व्यवहार हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. इन्कम चांगलं असेल पण चुकीचा व्यवहार नुकसान करेल. म्हणून तुमचा मंत्र आहे ट्रस्ट बट व्हेरीफाय. आता व्यवसाय करणाऱ्यांनी आपल्या योजना प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करू नका. नवीन प्रोजेक्ट, प्राइसिंग स्ट्रॅटेजी, क्लायंट लिस्ट, बिझनेस एक्सपान्शन, इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही माहिती योग्य व्यक्तीपर्यंतच मर्यादित ठेवा. जर समोरची व्यक्ती पूर्ण विश्वासातील नसेल तर तुमच्या पुढच्या प्लॅनची पूर्ण माहिती देऊ नका. तुमची आर्थिक प्राप्ती मनाजोगी असू शकते. कामाचा पैसा मिळेल, पेंडिंग अमाऊंट येण्याची शक्यता असेल, बिझनेस टर्नओव्हर सुधारेल, पण पेमेंट करताना किंवा मोठा व्यवहार करताना समोरच्या व्यक्तीची योग्य खातरजमा करा. बँक अकाउंट, कंपनी डिटेल्स, ॲग्रीमेंट, पेमेंट टर्म्स हे सर्व तपासा. आता विशेषतः कोणतीही अर्जन्सी निर्माण करून आत्ताच पैसे द्या असे म्हणत असेल तर अधिक सावध राहा. आता नोकरीतही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन जपणे अत्यंत आवश्यक आहे. ऑफिस पॉलिटिक्समध्ये स्वतःहून सहभागी होऊ नका. कुणाबद्दल कोणासमोर मत व्यक्त करत आहात याची काळजी घ्या. प्रोफेशनल न्यूट्रॅलिटी तुमची ताकद ठरेल. भावनिक स्वभावामुळे कर्क राशी पटकन विश्वास ठेवू शकते, पण सप्टेंबरमध्ये मला ही व्यक्ती आवडते आणि मी या व्यक्तीवर आर्थिक किंवा व्यावहारिक विश्वास ठेवू शकतो, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे समजून घ्या. आता घरात एखादा आर्थिक निर्णयावर चर्चा होईल. लोन, प्रॉपर्टी, एज्युकेशन किंवा मोठी खरेदी काही असेल तर एकट्याने निर्णय घेण्याऐवजी कुटुंबाबरोबर चर्चा करा. कर्क राशीसाठी या महिन्याचा संदेश आहे, भावना हृदयात ठेवा, व्यवहार कागदावर करा. आता हा नियम या महिन्यात खूप उपयोगी ठरेल. सिंह राशीच्या व्यक्तींनो, सप्टेंबरचा महिना थोडा कसरतीचा. सगळंच वाईट होईल असा अर्थ नाही, पण तुमच्याकडून अधिक प्लॅनिंग आणि रियालिटी चेक मागितला जाईल. आता आकस्मिक खर्च होतील. वाहन, घरातलं काम, आरोग्य, कुटुंबातील गरज किंवा एखाद्या आधी न ठरलेला खर्च, बजेट बदलेल. म्हणून महिन्याच्या सुरुवातीला इमर्जन्सी बफर तयार करा. ऑफिसमध्ये ॲझम्पशन्सवर निर्णय घेऊ नका. बहुतेक हे होईल, तो नक्की करेल, त्यांनी सांगितलंय म्हणजे झालंच, या प्रकारची विचारसरणी टाळा. मेल कन्फर्म करा, डेडलाईन्स लिहून ठेवा, रिस्पॉन्सिबिलिटी स्पष्ट करा. व्यवसायातही अंदाजापेक्षा इन्फॉर्मेशन वापरा. मार्केट काय म्हणतं, कस्टमर काय म्हणतोय, कॅश फ्लो काय सांगतो, या प्रश्नांची उत्तरं शोधा. फक्त मोठे बोलणाऱ्या व्यक्तीच्या मागे जाऊ नका. इगो, हस्तक्षेप, नेतृत्व हे सगळं सिंह राशीला आवडतं, पण प्रत्येक परिस्थितीत लीडरशिप म्हणजेच पुढे जाणं नाही. कधी लीडरशिप म्हणजे हे माझं काम नाही, त्यामुळे मी अनावश्यक हस्तक्षेप करणार नाही, हा निर्णयही असतो. इतरांच्या गोष्टींमध्ये विनाकारण पडू नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. एखाद्याने तुमचं म्हणणं लगेच मान्य केलं नाही म्हणून त्याला विरोधक समजू नका. संवादामध्ये थोडा सॉफ्टनेस ठेवा. सिंह राशीसाठी सप्टेंबरचा मंत्र आहे, फोकस ऑन फॅक्ट्स नॉट ॲझम्पशन्स. तुमचे लक्ष तुमच्या कामावर असेल तर हा महिना नक्की नियंत्रणात राहील. कन्या राशीच्या व्यक्तींनो, महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढल्याचे जाणवेल. तुम्ही बजेट तयार केलेले असले तरी काही अतिरिक्त जबाबदाऱ्या समोर येतील. आता व्यवसायासाठी कामासंदर्भात प्रवास होण्याची शक्यता आहे. हा प्रवास थकवा आणणारा असला तरी फायदेशीर ठरेल. नवीन क्लायंट, नवीन संपर्क, मीटिंग, ट्रेनिंग किंवा एखादा प्रॅक्टिकल फायदा मिळेल. आता सिनियरसोबत मिळते जुळते धोरण घेणे आवश्यक आहे. माझंच बरोबर हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. कधी टायमिंग महत्त्वाचं असतं. तुमचं म्हणणं योग्य असलं तरी ते कसं आणि कधी मांडायचं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आता कलिग्ससोबत कम्युनिकेशन थोडं सॉफ्ट ठेवा. तुम्ही लॉजिकल असता पण तुमचा टोन कधी कधी कठोर वाटतो. म्हणून या महिन्यात काम करून घेण्यासाठी गोड बोलणे ही डिप्लोमसी आहे, कमजोरी नाही हे लक्षात ठेवा. घरातल्या जबाबदाऱ्या थोड्या वाढतील. वृद्ध व्यक्ती, मुलांचे शिक्षण, घरातील आयोजन किंवा एखादा कौटुंबिक निर्णय तुमच्यावर अवलंबून राहू शकतो. वर्क लाईफ बॅलन्स ठेवणं महत्त्वाचं आहे. आता सुरुवातीच्या खर्चामुळे ताण येईल, पण ट्रॅव्हल किंवा वर्क अपॉर्च्युनिटीमुळे काही लाभही होईल. आता कन्या राशीसाठी संदेश आहे की कम्युनिकेशन हेच तुमचं या महिन्यातील सगळ्यात मोठं टूल आहे. तुमची बुद्धिमत्ता आणि प्लॅनिंग क्षमता चांगली आहे,
पण लोकांशी संवाद करताना थोडा सॉफ्टनेस ठेवा. तूळ राशीच्या व्यक्तींनो, सप्टेंबर महिना तुमच्यासाठी सकारात्मक ठरेल. तुमचे प्रयत्न, हुशारी, ग्रहमानाची साथ या 3 गोष्टी मिळून कार्यक्षेत्रात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल, सिनियर तुमच्या कामाची दखल घेतील, नवीन रिस्पॉन्सिबिलिटी मिळेल, प्रेझेंटेशन, क्लायंट मीटिंग किंवा टीम प्रोजेक्टमध्ये तुमची भूमिका ठळक राहील. जर तुम्ही मागील काही महिन्यापासून अगदी शांतपणे मेहनत करत असाल तर त्याचे परिणाम आता दिसायला लागतील. व्यवसाय करत असाल तर आर्थिक लाभाचं प्रमाण वाढेल. एक्झिस्टिंग क्लायंटकडून रिपीट बिझनेस, नवीन ऑर्डर्स, बेटर मार्जिन्स किंवा नवीन अपॉर्च्युनिटी मिळेल. पण फायदा वाढला म्हणून खर्चही तितकाच वाढवू नका. प्रॉफिटचा काही भाग रिझर्व ठेवा. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. घरात सहकार्याचे वातावरण असेल. कुटुंबियांमध्ये एखादी चांगली बातमी, कार्यक्रम, खरेदी किंवा छोटा प्रवास होईल. आता पार्टनरसोबत समजूतदारपणा वाढेल. सिंगल व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता असली तरी घाई करू नका. आता तूळ राशीसाठी महत्त्वाचा सल्ला म्हणजे चांगला काळ आला की लोक 2 चुका करतात. पहिली म्हणजे काम कमी करतात, दुसरी म्हणजे अति आत्मविश्वास. आता तुम्ही ह्या दोन्ही चुका या महिन्यामध्ये टाळल्या पाहिजेत. तूळ राशीसाठीचा या महिन्याचा संदेश आहे की संधी आली आहे, आता तिचा पूर्ण उपयोग करा. हा महिना परफॉर्मन्स दाखवण्याचा आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, आर्थिक दृष्टिकोनातून सप्टेंबर महिना आशादायी ठरेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे बचत वाढण्याची संधी मिळेल. आता तुम्हाला काही मनाजोगती खरेदी करता येईल. घरासाठी वस्तू, टेक्नॉलॉजी, वाहनाशी संबंधित खर्च किंवा वैयक्तिक गरज पूर्ण करू शकाल. पण सगळा पैसा लाईफस्टाईलवर खर्च न करता सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगकडे लक्ष द्या. आता गुरुच्या पाठबळामुळे तुमच्या विचारांना क्लॅरिटी मिळेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. तुम्ही काही महिन्यापासून ज्या विषयावर कन्फ्यूज होता त्यावर नवीन पर्स्पेक्टिव्ह आता मिळेल. आता प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क या महिन्यामध्ये इन्फ्लुएन्शियल किंवा एक्सपिरियन्स व्यक्तींची गाठीभेटी होऊ शकतात. आता नेटवर्किंगचा फायदा मिळेल, पण फक्त कॉन्टॅक्ट मिळवणे पुरेसे नाही. त्या कॉन्टॅक्टसोबत मिनिंगफुल रिलेशनशिप तयार करा. कन्सल्टन्सी, फायनान्स, एज्युकेशन, रिसर्च, मॅनेजमेंट किंवा ॲडवायझरी क्षेत्रात असाल तर चांगले निर्णय घेता येतील. घरात फायनान्शियल प्लॅनिंगवर चर्चा करण्यासाठी काळ चांगला आहे. सेव्हिंग्ज आणि गोल्ड ठरवा. वृश्चिक राशीसाठी संदेश म्हणजे पैसा मिळवण्या इतकाच पैसा टिकवण्यावर लक्ष द्या. या महिन्यामध्ये इन्कम वाढले तर सेव्हिंग पर्सेंटेजही वाढवा. धनुराशीच्या व्यक्तींनो, सप्टेंबरचा मुख्य शब्द म्हणजे अपॉर्च्युनिटी. तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन संधी येतील, पण त्या संधीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक जुनी सवय सोडावी लागेल. मी नेहमी असंच करतो, ही सवय पूर्णपणे सोडून द्या. नवीन कार्यभाग मिळेल, जॉब रोल बदलतील, नवीन टीम, नवीन प्रोजेक्ट, नवीन रिस्पॉन्सिबिलिटी. सुरुवातीला एकदम सगळं अनोळखी वाटेल, पण बदल स्वीकारला तर फायदा होईल. बिझनेस मॉडेलमध्ये छोटा बदल आवश्यक ठरेल. कस्टमर बदलले आहेत, मार्केट बदललं आहे, टेक्नॉलॉजी बदलली आहे, म्हणून तुमची नेटवर्किंग स्टाईलही बदलायला हवी. परदेश प्रवास, काही धनु व्यक्तींना फॉरेन ट्रॅव्हल किंवा आउटस्टेशन वर्कशी संबंधित संधी मिळेल. व्हिजा, डॉक्युमेंटेशन किंवा ट्रॅव्हल प्लॅनिंगमध्ये प्रॅक्टिकल राहा. आता प्रॉपर्टीशी संबंधित काही समस्या असल्यास त्या मार्गी लागतील या महिन्यात, पण दस्तऐवज नीट तपासून निर्णय घ्या. तुम्ही ऑप्टिमिस्टिक तर आहातच, पण ऑप्टिमिझमसोबत फ्लेक्झिबिलिटी जोडा. आता धनुराशीसाठीचा या महिन्याचा संदेश आहे की बदलाला विरोध करू नका. योग्य बदल प्रगतीचा मार्ग नक्की बनू शकतो. मकर राशीच्या व्यक्तींनो, सप्टेंबरमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न समोर येईल. निर्णय आत्ताच घ्यायचा का थोडं थांबायचं? तुम्हाला काही विषयात द्विधा मनस्थिती जाणवेल. महत्त्वाचा निर्णय घेताना स्वतःवर अनावश्यक दबाव आणू नका. मोठा आर्थिक व्यवहार, प्रॉपर्टी, इन्व्हेस्टमेंट, जॉब चेंज, बिझनेस ॲग्रीमेंट यावर कन्फ्युजन असेल तर एक्सपिरियन्स व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. खर्च वाढेल, पण तो फालतू नसून योग्य कारणासाठी होण्याची शक्यता आहे. एज्युकेशन, घर, कुटुंब, आरोग्य, कामासाठी आवश्यक टूल्स अशा गोष्टींसाठी खर्च होऊ शकतो. तुम्ही बराच काळ मेहनत घेतली आहे, या महिन्यात त्याचे परिणाम दिसतील आणि मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात होईल. कदाचित फायनल रिझल्ट लगेच येणार नाही, पण डायरेक्शन योग्य असल्याची चिन्हे मिळू शकतात. शक्य असल्यास मोठ्या व्यवहारात घाई करू नका. अपॉर्च्युनिटी उगाचच निघून जाईल या भीतीने चुकीचा निर्णय घेऊ नका.
आता गुड अपॉर्च्युनिटी तुम्हाला प्रेशर देऊन निर्णय घ्यायला भाग पडत असेल तर तिची पुन्हा पुन्हा तपासणी करा. मकर राशीसाठी या महिन्याचा संदेश आहे डिलेड डिसिजन इज समथिंग बेटर दॅन अ रॉंग डिसिजन, म्हणून धीर धरा. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, सप्टेंबरमध्ये मंगळ शुक्राची अनुकूलता तुमच्यासाठी काही चांगल्या संधी घेऊन येते. पैसा, धनप्राप्ती मनाजोगती असेल. पेंडिंग पेमेंट, बिझनेस इन्कम, कमिशन्स, सॅलरी रिलेटेड बेनिफिट यामधून समाधान मिळेल. पण मित्रपरिवारातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे मनस्ताप होईल. तर तुमची अपेक्षा जास्त आहे का, की समोरची व्यक्तीच तशी आहे हे नीट बघा. प्रत्येक फ्रेंडशिप समान डेप्थची नसते. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारी कामात हलगर्जीपणा करू नका. फॉर्म्स, डेडलाईन्स, टॅक्स, लायसन्स, परमिशन, ऑफिशियल ईमेल, डॉक्युमेंट काहीही असले तर डबल चेक करा. नंतर पाहू हा ॲटिट्यूड नुकसान देऊ शकतो. नवीन योजना इम्प्लिमेंट करता येतील. टेक्नॉलॉजी किंवा डिजिटल सिस्टीम वापरून बिझनेस सुधारता येईल. आता सोशल ॲक्टिव्हिटी वाढेल. एखाद्या संस्थेत, कार्यक्रमात किंवा कम्युनिटी वर्कमध्ये सहभागी व्हाल. आता कुंभ राशीसाठीचा संदेश आहे की चांगली संधी आहे, पेपरवर जपून करा. मीन राशीच्या व्यक्तींनो, सप्टेंबरमध्ये तुम्हाला हळूहळू एक गोष्ट जाणवेल की अडथळे कमी होत चालले. ज्या कामांमध्ये वारंवार डिले होत होता ते पुढे सरकायला लागेल. तर महिन्याचा मध्यभाग विशेष महत्त्वाचा. सिनियर्स तुमच्यावर विश्वास दाखवतील, महत्त्वाची रिस्पॉन्सिबिलिटी देतील. त्यावेळी मी करू शकेन का या भीतीमध्ये राहू नका. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आर्थिक लाभ वाढेल. नवीन कस्टमर, बेटर डील, पेंडिंग ऑर्डर्स यातून फायदा होईल. तुमची अथॉरिटी वाढली तर जबाबदारीही वाढेल. कामाचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित ठेवा. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. घाई करू नका. फोन वापरू नका. ट्रॅफिक रूल्स पाळा. आता मीन राशी भावनिक आणि इंट्युटिव्ह असते, पण या महिन्यात इंट्युशनसोबत प्लॅनिंग जोडा. आता मीन राशीसाठी या महिन्याचा संदेश आहे की अडथळे कमी होत आहेत. आता संधी हातातून जाऊ देऊ नका. आता सप्टेंबर 2026 या महिन्याचा एक छोटासा सारांश बघू. मेष राशी, खाजगी आणि आर्थिक माहिती गुप्त ठेवा. उत्तरार्ध चांगला जाईल. वृषभ राशी, आरोग्य सांभाळा. उत्तरार्धात सहकार्य आणि प्रतिष्ठा वाढेल. मिथुन राशी, सकारात्मक महिना. ध्येयासाठी प्रयत्नांचा वेग वाढवा. कर्क राशी, आर्थिक प्राप्ती चांगली, पण व्यवहारात व्हेरिफिकेशन अत्यावश्यक. सिंह राशी, आकस्मिक खर्च. ॲझम्पशन्सऐवजी फॅक्ट्सवर निर्णय घ्या. कन्या राशी, खर्च आणि जबाबदाऱ्या वाढतील. संवादातून कामे सोडवा. तूळ राशी, कौतुक, प्रगती, आर्थिक लाभ आणि कौटुंबिक आनंद. वृश्चिक राशी, इन्कम आणि सेव्हिंग दोन्ही वाढण्याची संधी. धनु राशी, नवीन संधी, नवीन काम, प्रवास आणि प्रॉपर्टीमध्ये प्रोग्रेस. मकर राशी, निर्णयात घाई नको, मेहनतीचे परिणाम दिसतील. कुंभ राशी, धनलाभ आणि नवीन योजना, सरकारी पेपरवर्कमध्ये विशेष दक्षता. आणि मीन राशी, अडथळे कमी होतील, जबाबदारी आणि आर्थिक प्रगती वाढेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, राशी भविष्य आपल्याला भविष्याची भीती दाखवण्यासाठी नसते. हे आपल्याला कधी सावध राहायचे, कधी संधी स्वीकारायची, कधी थांबायचं आणि कधी अधिक प्रयत्न करायचे याचे संकेत देण्यासाठी उपयोगी पडू शकते. चांगला काळ असेल तर त्याचा पूर्ण उपयोग करा. प्रतिकूल काळ असेल तर घाबरू नका. निर्णय अधिक विचारपूर्वक घ्या, कारण ग्रहस्थिती वातावरण तयार करू शकते, पण आपली कृती, शिस्त, निर्णय यांनाही तितकंच महत्त्व आहे. आता मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमची राशी कोणती आणि सप्टेंबरमध्ये तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा विषय कोणता आहे. करिअर, पैसा, विवाह, व्यवसाय की आरोग्य. कॉमेंटमध्ये तुमची राशी लिहा आणि एक विषय लिहा. उदाहरणार्थ मेष करिअर किंवा तूळ पैसा. आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांना त्यांची रास ऐकता यावी म्हणून हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करा. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. अशाच मासिक राशी भविष्य, ग्रहगोचर, व्रत, सण, वास्तू आणि अभ्यासपूर्ण ज्योतिषीय माहितीसाठी ॲस्ट्रोमास्टरला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर ॲस्ट्रोमास्टर फॉलो करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन नक्की ऑन करा, म्हणजे पुढील महत्त्वाचे ग्रहगोचर आणि राशी भविष्य तुमच्याकडून मिस होणार नाही. मी आहे डॉक्टर सीमा गाडेकर. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, योग्य निर्णय घ्या आणि सकारात्मक रहा. धन्यवाद.